दर्शक नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक सोलापूरचा दौरा झाला. वेगवेगळे मुद्दे त्यांनी आपल्या दौऱ्यात घेतलेले एका पत्रकार परिषदेत मांडल्या आणि महत्त्वाच्या एका गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधलं या पत्रकार परिषदेदरम्यान आणि तो विषय होता की कोरोना काळामध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये प्रशासनाच्या वतीनं जे काही व्यवहार झाले तर त्याविषयी किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला. खरं तर हे जे प्रकरण आहे ते चव्हाट्यावर आलेलंच होतं आणि या दरम्यान वेगवेगळ्या माध्यमातून याची चर्चा देखील झाली. आज आपण विशेष संवाद कार्यक्रमामध्ये भाजपचे नेते तथा माजी नगरसेवक जगदीश पाटील साहेबांना निमंत्रित केले आणि जगदीश पाटील साहेबांनी यावेळी आवाज उठवलेला होता. सर्वत्र जिथं जिथं अगदी रुग्णांचं विलगीकरण असेल अशा सगळ्या ठिकाणी जाऊन पाहणी केलेली होती आणि जे साहित्य त्यावेळेला घेण्यात आलेलं होतं किंवा जी सेवा म्हणून पुरवली जात होती तर त्यातल्या एक एक बाबी ज्या होत्या तर समोर आणल्या गेलेल्या होत्या आणि याबाबत अनेक धक्कादायक अशी माहिती या चौकशी दरम्यान समोर येते आहे. तरी नेमकं प्रकरण कोरोना काळामध्ये प्रशासनाच्या वतीनं जो काही व्यवहार झाला, जो भ्रष्टाचार म्हणून सध्या समोर येतोय, तर हा कोरोना काळामध्ये पालिका प्रशासनाकडून जो काही भ्रष्टाचार झाला तर तो एकंदरीत कशा स्वरूपाचा होता आणि यातले जे मुख्य सूत्रधार आहेत तर त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलं आणि जे प्रकरण आहे ह्या प्रकरणाच्या बाबतीत नेमकी कार्यवाही सध्या काय होते या संदर्भात आपण आज विशेष संवाद कार्यक्रमातून चर्चा करणार आहोत. जगदीश पाटील साहेब, स्वागत आपल्या विशेष संवादामध्ये. आणि ज्या कोरोनाच्या बाबतीत आपण म्हणतो की हा सगळा भ्रष्टाचार झाला, खरं तर आपण राज्यातल्या काही आणखीन महापालिका धरल्या तरी तिथं सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती राहिलेली होती. तर याबाबत एक तुम्ही सातत्यानं आवाज उठवलेला होता आणि याबाबत आपण पाठपुरावा सुद्धा चालू ठेवला आहे. एकंदरीत जो भ्रष्टाचार म्हणून समोर येतोय तो कशा पद्धतीचा आहे, नेमकं याबाबत काय घडलेलं आहे? सोलापूर शहरामध्ये जेव्हा आपला कोरोना काळ सुरू झाला 23 मार्चला लॉकडाऊन या ठिकाणी झालं. मोदी साहेबांनी लॉकडाऊन केलं. त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेची त्या ठिकाणी असलेली यंत्रणा ही गतिमान होणं निश्चितच स्वागतार्ह होतं. पण त्यावेळेला तिथं असलेले कमिशनर तावरेसाहेब काही काळ त्या ठिकाणी राहिले आणि नंतर त्यांची बदली होऊन आताचे कमिशनर त्या ठिकाणी आले. तर या कालावधीमध्ये जी महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरातल्या जे काही कोरोनाग्रस्त रुग्णांना जी सेवा पुरवली जायची ती सेवा कशा पद्धतीची होती याची वेळोवेळी बातम्या आपण आपल्या चॅनलमधून असेल किंवा वर्तमानपत्रातून त्यावेळेला चव्हाट्यावर आलेले आहेत. हे निश्चित बाब आहे आणि ज्या ज्या वेळेला आमच्या कानावर आलं त्या त्यावेळेला प्रत्यक्ष क्वारंटाईन सेंटर असेल किंवा जिथं जिथं अशा पद्धतीच्या गलथान कारभार झाला तिथं तिथं आम्ही प्रत्यक्ष गेलेलो आहोत आणि त्या प्रत्यक्ष भेटीच्या दरम्यान मला ज्या ज्या शंका कुशंका त्या वाटल्या ते मी प्रशासनाच्या नजरेत त्यावेळेला आणून दिल्या आणि तेवढ्यावरच मी नाही थांबलं की त्या काळामध्ये म्हणजे 1 वर्षापूर्वी मी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि तिथं असलेले जे काही प्रशासनातले अधिकारी आहेत जे संबंधित खातं आहे त्यांना मी लेखी त्या ठिकाणी प्रश्नावली त्या ठिकाणी टाकलेली आहे आणि कायदेशीररित्या जे त्यांनी वेळेत मला उत्तर द्यायला पाहिजे ते मुद्दाम जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दिलं नाही. मी वारंवार फोन करत होतो तर त्यावेळेला त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की सध्या कोरोनाचा काळ आहे, टाईपरायटर कोण नाही आमच्याकडे, ते उत्तर तुमचं द्यायचं आहे, मोठं आहे, 30-30 40-40 पानं त्या ठिकाणी आम्हाला टाईप करून द्यावे लागणार आहे असं म्हणून त्यावेळेला 4-5-6 महिने मुद्दाम जाणीवपूर्वक त्या ठिकाणी प्रशासनाकडून टाळाटाळ म्हणायची आपण मुद्दाम टाळाटाळ करण्यात आलं आणि टाळाटाळ करत असताना नेमकी कशा पद्धतीची माहिती आपण त्या ठिकाणी द्यावी याचं मात्र त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न होता. कारण याचं कारण असं आहे की सिंहगडला आपलं क्वारंटाईन सेंटर त्या ठिकाणी करण्यात आलं होतं, विलगीकरण कक्ष त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. सोलापूर शहरातले पॉझिटिव्ह पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक जर त्या ठिकाणी असतील तर त्यांना क्वारंटाईन केलं जायचं. ज्यांना कोरोना झाले त्यांना वेगळं आणि पाहुणे रावळ्यांना त्यांचे जे काही घरात असलेले शेजारी पाजारी त्यांना विलगीकरण कक्ष वेगळा करण्यात आला होता. तिथं देण्यात येणारं जे काही सोयीसुविधा महापालिकेच्या होत्या ते इथं महापालिकेचे आयुक्त मात्र जोरदार भाषणं करून रोज आपलं इंटरव्ह्यू देऊन आम्ही असं केलो, यूँ केलो, त्यों केलो असं सांगितलं जायचं. पण प्रत्यक्ष ज्या नागरिकांना तिथं सेवा पुरवली जाते मी स्वतः त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. तिथं गेलेले क्वारंटाईन सेंटरमध्ये ज्यांना पॉझिटिव्ह निघालं आहे किंवा पॉझिटिव्ह विलगीकरण केलं आहे त्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी पाठवायचो
तर तिथून आम्हाला आतून फोन लोकांचे असे यायचे की आम्हाला जे काही इथं चहा दिला जातो किंवा इथं जे काही आम्हाला नाश्ता दिला जातो किंवा अन्नाच्या बाबतच्या तक्रारी अन्नाच्या होत्या. बाबतच्या तक्रारी, आणि विशेष म्हणजे एकदा तर इतकं कहर झाला की त्या आलेल्या अन्नांमध्ये जे काही जेवण तिथं दिलं होतं त्यात आळ्या मिश्रित जेवण त्या ठिकाणी देण्यात आलं. त्याचा त्यांनी व्हिडिओ केला, आम्हाला पाठवलं. मी स्वतः तिथे गेलो. तिथं गेल्यानंतर मग काही सर्वासर्व करण्यात आलं नाही. काय झालं, सकाळचं आम्ही ते संध्याकाळी गरम करून दिलं वगैरे वगैरे अशा भापड त्या ठिकाणी आपणाला सांगून त्या ठिकाणी तो वेळ मारून नेण्याचं काम त्या ठिकाणी झालं. मग लेखी प्रश्नावली मी त्या ठिकाणी टाकली. माहिती अधिकारामध्ये मी माहिती मागितली आणि माहिती मागितल्यानंतर त्या ठिकाणी मग अशा पद्धती उडवाउडीची उत्तरं, टायपिस्टच नाही, अमुकच नाही, तमुकच नाही, म्हणजे वेळ मारून येण्याचं काम त्या ठिकाणी केलं. 150 रुपये एका जेवणाचे आपण त्या ठिकाणी महानगरपालिकेने रेट दिले आणि तिथं प्रत्यक्षात जेवण मात्र 20-25 रुपयासुद्धा पोचत नव्हतं. म्हणजे इतकं घाणेरडं अन्न पदार्थ त्या ठिकाणी पुरवलं जायचं. पैशाचं इतकं लुटालूट त्या ठिकाणी या लोकांनी केलं की आता आम्ही 150 रुपयाचं जेवण म्हटल्यानंतर एक चांगल्या दर्जाचं जेवण त्या रुग्णांना मिळायला पाहिजे होतं, निश्चित पण एक 2-3 प्रत्यक्षामध्ये- चांगली चपाती आहे, गहूची चपाती आहे, चांगल्या पद्धतीची एखादी भाजी आहे, एखादी पातळ भाजी आहे, भात आहे, असं घडलं नाही. असं मिळायला पाहिजे होतं. आणि चांगला एखादा नाश्ता त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. 2 टाईम चहा त्या ठिकाणी देतो आम्ही असं सांगितलं होतं. ते चहा तर सोडून द्या, चहा पानसट पाणी त्या ठिकाणी, ते अजून गरम घरामधलं पाणी चांगलं असतं, त्याच्यापेक्षा वाईट अवस्था त्या ठिकाणी या नागरिकांची झाली. आणि एक तर घर बुडालेलं, घरातली मानसिक स्थिती, कोणीतरी रुग्ण पॉझिटिव्ह निघाला म्हणून ते वेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत, हे वेगळी ठिकाणं आहेत. आणि तशा वेळेला अशी मेलेल्या मड्यावरचं टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार जो आहे या महानगरपालिकेतल्या काही कर्मठ अधिकाऱ्यांनी केला, याचं मला खूप वाईट त्या ठिकाणी वाटलं. म्हणून हे सगळं त्या ठिकाणी लेखी मी प्रश्नावली टाकली, लेखी माहिती अधिकारामध्ये मागवलं आणि काही माहिती इतकं गोल राऊंड करून मला देण्यात आलं आहे की हसू आवरत नाही आम्हाला. म्हणजे अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी, उत्तरं या ठिकाणी मिळतात आणि काही ठिकाणी तर उडवडीची उत्तरं मिळालेली आहेत. नाही, पण एकंदरीत प्रशासनात जो अधिकार होता त्याचा एक मनमानीपणा त्यामध्ये झाला का? आणि 100% झाला. आणि त्या काळामध्ये आता कसं होतं, आयुक्त, उपायुक्त, त्यानंतर खाली असलेली यंत्रणा, मग त्यात आरोग्य खात्यातली असलेली यंत्रणा, ही सगळी एकमेकामध्ये साखळीनं काम करणं ते तितकीच जबाबदारीचं काम त्या ठिकाणी होतं. काही डॉक्टर्स, म्हणजे ह्या सगळ्यांची जबाबदारी, नैतिक जबाबदारी होती. एक महामारी म्हणजे एक महाभयंकर संकट होतं, प्रत्येक घरावर संकट होतं. तर अशा वेळेला आपण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे याचीसुद्धा जाणीव या लोकांना राहिली नाही, याचं आम्हाला खूप वाईट वाटतं. मग आता ते हे संकटातून संधीच साधली गेली का? आणि भ्रष्टाचाराला यातून निमंत्रणच मिळालं गेलं? 100% भ्रष्टाचाराला निमंत्रण या ठिकाणी मिळालं. मग त्या आयुक्तांना हे माहीत आहे का नाही मला माहीत नाही, पण खालच्या अधिकाऱ्यांनी मात्र ह्याची चंगळ झाली. इथं सांगायला हरकत नाही, मास्क जे 5 रुपयाला आपण बाजारामध्ये आज घेतो त्यावेळेला ठीक आहे, 6-7-8 रुपये कापडी मास्क, आणि चांगल्या क्वालिटीचं मास्क 10 रुपये 15 रुपये मिळायला पाहिजे. तर लाखो मास्क यांनी वाटले असं दाखवून करोड रुपये त्या ठिकाणी उचललेले आहेत. मास्क असेल, सॅनिटायझर असेल, गोळ्या असतील, त्यानंतर तुमच्या ह्युमिनिटी वाढवण्याच्या गोळ्या असतील, ते तर सोलापूर शहरातल्या मला वाटतं 5% लोकांनासुद्धा मिळालं नाही जनतेला. पण या ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये वाटलं गेलं असं दाखवून त्या ठिकाणी पैसे खाण्याचा प्रकार, भ्रष्टाचार करण्याचा प्रकार या ठिकाणी झाला. म्हणजे एकंदर प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी पैसे खाल्ले गेले, ही मात्र वस्तुस्थिती त्या ठिकाणी. जर मी तर इथपर्यंत मागितलं की क्वारंटाईनच्या काळामध्ये जे सिंहगड असेल किंवा इन्स्टिट्यूट आपले जे तिथं पोलीस प्रशिक्षण केंद्र होतं, अन्य ठिकाण देखील जे शहरातले महानगरपालिकेने केलेले आहेत, तिथल्या लोकांची एक यादी मला द्या. कोणत्या तारखेला कोणी आपल्या ह्याच्यामध्ये ॲडमिट झालं, ती यादी तर आपल्याकडे आहे, कॉम्प्युटरला तुमच्याकडं फीड आहे, ते द्यायला सुद्धा टाळाटाळ करतात. मग तिथून त्यांचा पोलखोल होईल. मी म्हटलं ती यादी द्या, त्याच्यावर त्यांचे मोबाईल नंबर द्या, घरच्यांचं, म्हणजे एक रँडमली आपण 100-200 लोकांना फोन करून बाबा तुम्हाला या वेळेला अशा पद्धती सेवा सुविधा मिळाली का, असं जर आपण माहिती घेतली तर निश्चित हा पर्दाफाश त्या ठिकाणी होतो. म्हणून ती माहिती मिळाली ते उडवडीची उत्तर या ठिकाणी मिळतात. पण एकूण जरी आकडेवारी जर आपण बघायची तर कोरोना काळामध्ये ज्या काही हा गडबड घोटाळा जो संबंध झाला आहे प्रशासनाकडनं, याची आकडेवारी कुठपर्यंत पोहोचते आताच्या स्थितीत? जर असं बोलायचं तर ही आकडेवारी कुठपर्यंत, किती असू शकते? या महानगरपालिकेमध्ये आता 19, 20 आणि 20-21 या काळामध्ये जे काही कोरोनाचं संकट या ठिकाणी आलं, त्या काळामध्ये करोडो रुपये त्या ठिकाणी अशी फक्त खर्ची टाकली आणि उचलली गेली, त्याचं ऑडिट नाही. त्याचबरोबर
सांगायला हरकत नाही, इथं आपण मुळे हॉस्पिटल म्हणजे रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी असलेलं जे काही पूर्वीचं हॉस्पिटल होतं ते आपण क्वारंटाईन सेंटर म्हणून ताब्यात घेतलं. तिथं गाद्या, पंखे, त्यानंतर पलंग, त्यानंतर अशा पद्धती सेवेसुविधा जे लागतात ते या ठिकाणी जर आपण खरेदी केलं असतं स्वतः महापालिकेनं तर ते काही लाखांमध्ये त्या ठिकाणी आलं असतं. तर हे सांगायला हरकत नाही, इथं 3 महिने 6 महिने वर्षाचं खर्च दाखवून त्या ठिकाणी इतकी बिलं काढली गेली, इतकी बोगस बिलं, म्हणजे भाड्यानं घेऊन आपण त्या ठिकाणी लावलं असं दाखवलं. मी आज म्हणतो की ते जर आपण खरेदी केलं असतं तर आज आपली ती मालमत्ता त्या ठिकाणी कायमस्वरूपी राहिली असती. हे भाड्याने देऊन जेवढी त्याची बिलं झाली त्याच्यामध्ये आपण खरेदी केली असते, त्याचं खरेदी होऊन असे 100 पट आपण खरेदी केले असते. आता एक पंखा जर आपण तिथं भाड्याने लावला तर 100 पंखे आपण स्वतःच्या मालकीचे झाले असते, असं माझं मत आहे. म्हणजे बाकीची जी काही आहे ती सगळे वस्तू आपल्या महापालिकेचे झाले असते. यांना फक्त कागदावर नोंदवायचं होतं, पैसे काढायचे होते, नुसतं बोगस बिलं करायची होती. आता सांगायला हरकत नाही, तो युसुफ मुजावर म्हणून हा कारभार त्या ठिकाणी बघायचा. हा एक अधिकारी इंजिनियर आहे. हे इंजिनियरला काय कळतं बाकीच्या या सगळ्या गोष्टीमध्ये, जेवण कसं असावं किंवा जेवणाचं टेंडर ह्यांनी मॅनेज करणार, त्या ठिकाणी मास्क ह्यांनी आणणार. हा सगळा आरोग्य विभागाशी निगडीत सगळा आरोग्य विभागाशी निगडीत असलेला असताना हा युसुफ मुजावर हा एक इंजिनियर हा कोरोना काळामध्ये हा सगळ्या बाबी बघतो आणि त्याच्या सांगण्यानं सगळं चालतं. ही महापालिका अजब आहे कारभार. आणि त्याचं घर तुम्ही बघा, 2 कोटी रुपयाचं घर आहे त्याचं. साधा इंजिनियर आहे हा, 2 कोटीचं घर आहे आणि बेनामी मालमत्ता इतकं गोळा केलं आहे कोरोना काळामध्ये. सगळे महापालिकेचे सगळे अधिकारी, सगळे कर्मचारी, सगळ्यांना माहिती आहे, सगळी चर्चा करतात, सगळे ओपन चर्चा करतात की बघा ते युसुफ मुजावर आज कमीत कमी 10 ते 20 कोटी रुपये या काळामध्ये कमवलं आहे आणि सगळं बेनामी प्रॉपर्टी त्या ठिकाणी केलं आहे. कुठून आली हो एवढी बेनामी प्रॉपर्टी ह्याच्याकडे? काय ह्याला पगार किती आहे? घाला हिशोब त्याचा आयुष्यातला. काढा, मागं पुढं कोणी नव्हतं त्याला शासकीय नोकरीमध्ये, एवढा पैसा त्याकडनं आला कोण? म्हणजे याचाच अर्थ हा 1 रुपये गोळा केल्यानंतर 5-50 रुपये ह्यांनी वाटत असेल या सर्व अधिकाऱ्यांना आणि स्वतःचं त्या ठिकाणी पोळी भाजून घेत असं. हे मात्र उघड आणि निश्चित आहे आणि महापालिकेमध्ये उघड चर्चा आहे. नाही पाटील साहेब, उघडपणे ही चर्चा असून सुद्धा युसुफ मुजावर या व्यक्तीच्या बाबतीत कारवाई का होत नाही किंवा अजूनही ते अभय कशा पद्धतीने मिळतं? त्याचं कारणच असं आहे ना, त्या राहिलेल्या आलेल्या पैशातून तो सगळ्यांना पैसे पुरवले. मग आता माझं कोणतं तरी एक माहिती अधिकारामध्ये गेलं की अरे हे असं आलं आहे, काय याला थाकड मात्र कसं उत्तर द्यावं, हे गोल उत्तर देऊन मला पत्र पाठवा. आता इतकी प्रश्नावली मी या ठिकाणी दिली आहे, इतके माहिती अधिकारातले हे सगळं जे उत्तर आहेत ना, हे जर वाचलं तर हसू येतं आम्हाला. मी याच्यातून कुठलं समाधानकारक उत्तर तुम्हाला मिळालं नाही? अजिबात मिळालं नाही. तुम्ही उपस्थित केलं. हां, मी जे मागतोय ते वेगळंच देतात. मग कुठल्या तरी झोनला पाठवून द्यायचं, हे तुमच्याकडं असं आम्ही पाठवलं ह्याचं उत्तर द्या. झोन काय देणार आहे हो? हा एकटा युसुफ मुजावर बसून तिथं कारभार केल्यानंतर झोनकडे कशाला जातो तो? आता सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे काही आपले OPD दवाखाने होते, जे काही पूर्वीचे OPD होते, तिथं आपण काही सोयीसुविधा त्या ठिकाणी सुरू केल्या. त्या काळामध्ये तिथं आता उदाहरण द्यायचं, साबळे हॉस्पिटल जे आहे तिथं साधा पंखा नाही. तुम्ही आजही बघा प्रसूतीगृहामध्ये पंखे नाही. कुणीतरी आमच्यासारख्या स्वयंसेवकांनी जाऊन तिथं पंखे दिलेले आहेत परवा म्हणजे या काळामध्ये गर्दी पडते म्हणून. मग आता महापालिकेने जो कोट्यावधी खर्च केला तो नेमकं कशावरती कशावर केला? इथं तुम्ही भाड्याने घेता, करोडो रुपये तिथं उडवता आणि जिथं गरज आहे प्रसूतीगृह आहे तिथं. बाकीचे आता OPD सेंटर कोरोना काळामध्ये किती गरजेचे होते. सगळे शहरातले सगळे दवाखाने बंद, फक्त महानगरपालिकेचे दवाखाने तेवढे सुरू होते. तिथं तरी किमान पंखे बसवायला पाहिजे होते. या माणसाला एवढे कळालं नाही. हे लोक पत्रव्यवहार केले, इथं पंखे बसवा, अजिबात बसलं नाही, कारण त्याला तिथं पैसे खायचे होते ना. म्हणजे एकूणच भ्रष्टाचारामध्ये भरभरटलेली माणसं एकत्र येऊन या महामारीचा त्या ठिकाणी संधीचं सोनं करून घेण्याचं काम, घर भरण्याचं काम या लोकांनी त्या ठिकाणी केलं. पण जर आपण साधारणपणे हे सगळं चित्र पाहिलं तर जेव्हा हा सगळा कोरोनाचा काळ अगदी ज्याला म्हणू की कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होता, त्यानंतर ज्याला एक पालिकेच्या काही सभा झाल्या तर त्यातून काही वेळेला हा मुद्दा समोर आला, त्यानंतर मात्र काहीच घडलं नाही. हे एक चित्र काय दर्शवतं? कारण त्यावेळेला म्हणजे सदस्यांनी, मला वाटतं बहुतेक सदस्यांनी याबाबत आवाज उठवलेला होता की जो काही खर्च झालेला आहे तर तो खरं तर वस्तुस्थितीला धरून अशा पद्धतीचा नाही आहे आणि आयुक्तांनाच दोषी धरलं गेलेलं होतं त्यामध्ये.
आणि थेट अगदी आयुक्तांनाच बाबतचा जाब विचारण्यात आला, मोठा गजब देखील झाला, पण त्यानंतर मात्र कोणीच त्याबद्दल बोलायला तयार नाहीये. याचं कारण एक असं तुमचा आहे, जो पाठपुरावा तुम्ही म्हणता तो चालू ठेवला तुम्ही, चालू माहितीच्या आणि अधिकाऱ्याला आज सगळं पण आहे, मागवताय. आज पण पाठपुरावा आहे माझा. आणि हे काल सगळी कागदपत्र किरीट सोमय्या जे सोलापुरात आले होते त्यावेळेला सगळ्याची छायांकित प्रत मी त्यांना पोस्ट करून म्हणजे पूर्ण पाकिट करून दिलेलं आहे. या संदर्भामध्ये पूर्ण चौकशी व्हावी म्हणून त्यांना मी दिलेलं आहे. मी एवढंच नाही पण नेमकं थांबणार. सभागृहात आपलं सभागृहात काय घडलं किंवा सभागृहामध्ये आता सांगतो ना की सभागृह चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी ही सगळे मुद्दे काही नगरसेवकांनी उपस्थित केले. काही नगरसेवकांना मी हे मुद्दे दिले, हे याच्यावर तुम्ही चौकशी करा, चर्चा घडून आणा. यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि तशा पद्धतीचा प्रयत्न आमच्या भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकांनी केलासुद्धा. पण त्या ठिकाणी काय केलं जातं आणि मला वाटतं UN बेऱ्या साहेबांनी सुद्धा या बाबतीमध्ये खूप मोठा विषय त्या ठिकाणी चर्चेला आणला. आणि ही जी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आहे सध्या ऑनलाईन चालू आहे. सभागृहामध्ये या लोकांना बोलवलं जात नाही. मग एखादा विषय जर आपल्या अंगलट येऊ लागला तर हे अधिकारी एवढे मास्टर माइंड आहेत, ते अधिकारी इतकं त्या कॉम्प्युटरला हे करून ठेवलेले आहेत, तिथले जे ऑपरेटर त्यांनाही पैसे खाऊन असं करून ठेवलेले आहेत की कोणी असं जर प्रश्न विचारला तर की त्याचं लाईन कट करून टाकायची. म्हणजे सिग्नल जे आहे, जे काही चालू आहे चर्चा, जे काही सभागृहामधल्या चर्चेमध्ये भाग घेत आहेत नगरसेवक, म्हणजे तो प्रश्नच मांडला गेला नाही, मांडू दिला गेला नाही, त्यांचं ते लाईनच कट करून टाकायचं. मग ते आपलं ते नगरसेवक घरामध्ये बसून आपलं चालूच असतं आहे, हॅलो हॅलो हॅलो, पण ते कट होतं आहे आणि पुढं त्यांना त्या सभागृहामध्ये इन्व्हॉल्वच केलं जात नाही. म्हणजे अशा पद्धतीचं मॅनेज करण्याचं काम या भ्रष्टाचारानं बरबटलेलं. पण त्याचं ठीक होतं, पण आता मात्र हा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर येऊ शकतो. नाही येऊ शकतो, पण सभागृह नीटपणे चालू झालं पाहिजे. सभागृहामध्ये सगळे नगरसेवक त्या ठिकाणी बोलवले गेले पाहिजेत, तर हा विषय धसास लागेल. कारण काय ऑनलाईन जे आता सभा चालू आहे त्याच्यामध्ये हा विषय निघणारच नाही आणि निघाला तरी अशा खोड्या करून हे लोक त्या ठिकाणी चर्चा हाणून पाडतात आणि ते तिथंच थांबवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हे सगळं मी बघून शेवटी मी किरीट सोमय्याजींकडे हे सगळी कागदपत्र सुपूर्द केलेली. पाटील साहेब, कोरोना काळामध्ये एवढा मोठा सगळा भ्रष्टाचार झाला, अगदी ज्याला आपण कोट्यवधीचा भ्रष्टाचार असं म्हणू, पालिका प्रशासनाकडनं झाला. एक विभाग त्यामध्ये आपल्याला जबाबदार धरता येतो का? एक आरोग्य विभाग की बाकी सगळीच यंत्रणा जी आहे तर तिचे सगळे हात बरबटले गेले? नेमके आरोग्य विभागाला जबाबदार धरायचा ह्याच्यामध्ये की आणखीनही सगळी यंत्रणा आहे की संधी मिळाली की प्रत्येकानेच आपला डाव साधला, असं झालं आहे का? यामध्ये नक्की सांगायला हरकत नाही. या कोरोनाच्या काळामध्ये 5 आरोग्य अधिकारी झाले. या महापालिकेच्या इतिहासातलं पहिलं या ठिकाणी उदाहरण आहे. कोणी आरोग्य दुर्दैवच म्हणायचं. दुर्दैव आहे. कोणी आरोग्य अधिकारी आहे 2-3 वर्षासाठी या ठिकाणी काम करून तो चांगल्यापणे काम करून निघून जायचा. पण कोरोना काळामध्ये असे लोक येणं आणि त्यांची लगेच बदली होणं, याचाच अर्थ आम्ही जे सांगितलं तुम्ही ऐकलं नाही म्हणून तुमची बदली तुम्ही जावा परत. जर भ्रष्टाचाराला साथ दिलं नाही की त्या अधिकाऱ्याला अडचणीत आणून त्यांना परत पाठवण्याचं काम या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या लोकांनी साखळी पद्धतीने त्या ठिकाणी केलं आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. कोणत्याही महापालिकेमध्ये बघा तुम्ही, महाराष्ट्रातल्या कोणत्याही महापालिकेमध्ये आरोग्य अधिकारी हा कोरोना काळामध्ये बदलला गेला नाही, कोणताही अधिकारी बदलला गेला नाही. पण या ठिकाणी 4 आरोग्य अधिकारी बदलतात, याचाच अर्थ यामध्ये निश्चितपणे पाणी मुरतं आणि ह्यांना त्यांनी लोकांनी साथ दिलं नाही म्हणून त्यांना हाकलण्याचं काम त्या लोकांनी केलं आणि आपलं कोणी मग शेवटी कोणाला तरी तिथं बसवा आणि आपलं अलभेल या ठिकाणी चालवा, अशा पद्धतीची यंत्रणा या ठिकाणी भ्रष्ट यंत्रणा या महापालिकेत कामात होती आणि त्याचा तो हेड ऑफ द डिपार्टमेंट हा हिशोब मुजावर होता. याची चौकशी झाली पाहिजे, सगळं नक्की बाहेर येईल असं मला वाटतं. पाटील साहेब, एकीकडे आपले पालिका आयुक्त, आपण हे सगळं जे प्रकरण आहे ते प्रशासनाकडनंच झालेलं आहे, त्याला खरं तर म्हणजे सभागृहाचं कुठलंही काम नव्हतं, सभागृहाचे नव्हतं. आणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असो किंवा विरोधी पक्षाचे नगरसेवक असतो किंवा कुठल्याही पक्षाचे, म्हणजे 102 नगरसेवक जे महापालिकेच्या ह्याच्यात कामकाजात आहेत त्यांचा कोणताही यामध्ये संबंध नव्हता. कारण या पिरियडमध्ये ही लोक महापालिकेत आली नाहीत, घरात बसूनच यांनी सभेचं कामकाज केलं आणि कुठल्याही अधिकाऱ्यांना भेटण्याचं नियोजन त्यावेळेला कोणी नगरसेवकांनी केलं नाही. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाचीच या ठिकाणी आहे. कारण त्यांनीच ते सगळे व्यवहार केलेले होते आणि कोणती मंजुरी नाही, काय नाही, सगळं नंतर फक्त माहितीस्तव पाठवायचं, आधी सगळं करायचं, माहितीस्तव पाठवायचं आणि मी असं म्हटल्यासारखं ऑनलाईन त्या ठिकाणी सभा बोलवायची, कुठंतरी ते घ्यायचं आणि मंजूर म्हणून निघून जायचं, अशा पद्धतीचं काम त्यांनी केलं. आणि अजून एक
एक कायदा या ठिकाणी सांगतो की महापालिकेच्या सभागृहामध्ये जर 3 महिन्यामध्ये एखाद्या विषयाला मान्यता नाही मिळाली तर 3 महिन्यानंतर आयुक्तांनी तो विषयाला मान्यता मिळाले असं समजून त्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार आणि त्याच्यावर अंमलबजावणी करण्याचा अधिकार या आयुक्तांना आहे. त्या कायद्याचा आधार यांनी घेऊन ही लोक या भ्रष्ट चांडाळ चोकडी त्या ठिकाणी कार्यरत होती आणि त्यांना ते यश मिळालं असं मला सांगायला या ठिकाणी म्हणजे कायदा सांगायला हरकत. बरं साहेब, आणखीन असं होतं म्हणजे हे सगळा जो विषय प्रशासन म्हटल्यानंतर थेट अगदी हा विषय आयुक्तांपर्यंत येतो आणि खरं तर आता एकीकडे आमचे आयुक्त असतात, स्मार्ट सिटीच्या कामामध्ये अगदी कॅग वगैरेशी तपासणी त्या पाठीमागं लावून त्यांचे ते सगळे प्रयत्न असतात. पण जेव्हा कोरोना काळातला हा सगळा जो गडबड घोटाळा आहे तो जाहीर होऊन सुद्धा म्हणजे खरं तर अगदी त्याची जाहीर वाच्यता आपल्या महानगरपालिकेमध्ये होते. असं होत असताना पालिका आयुक्त सगळं ते शांतपणे कसं घेता हा एवढा मोठा जो विषय? काय झालं नेमकं कोरोना काळामध्ये एक तर ह्यांना इतकं प्रेशर होतं, कमिशनर असेल, पोलीस आयुक्त असतील आणि कलेक्टर असतील, या तिन्ही अधिकाऱ्यांना इतकं प्रेशर होतं की दिवसभरातले तास 2 तास यांचे ऑनलाईन मीटिंगचं CM ऑफिस असेल किंवा आरोग्य खात्याचं स्टेट गव्हर्नमेंटचं ऑफिस असेल, सचिव असतील, या संबंधित लोकांशी तास 2 तासाच्या यांच्या बैठका ऑनलाईन असायच्या. त्यामुळं त्यांचा बहुतांश वेळ याच्यावर जायचा आणि सोलापूर शहरामध्ये जे काही कोरोनाग्रस्त वाढत आहेत त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी ही लोकमंडळी ही दिवसभर त्यामध्ये गुंतलेली असायची आणि त्यामुळं त्या गुंतलेल्या असलेल्याचा फायदा या खालच्या लोकांनी चांडाळ चोकडीने एकत्र येऊन घेतला आणि आयुक्तांना मला वाटतं आजपर्यंतसुद्धा माहीत नसेल यामध्ये काय आहे. एवढा मोठा घोटाळा होऊन सुद्धा आयुक्त अनभिज्ञ आपण असं हे धाडसाचं म्हणायचं नाही. त्यांना अनभिज्ञ ठेवण्याचं काम निश्चितपणे जे खाली उपायुक्तपासून ही जी रॅकेट तयार झालेलं आहे या लोकांनी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सांभाळलं आणि आयुक्तांना कळूच दिलं नाही आणि जेव्हा कळालं आता ते सगळी बिलं पास होऊन गेलेले आहेत, आता त्यांनाही काही करता येत नाही, अशा पद्धतीचं अडचणीचं काम माननीय आयुक्तांना या ठिकाणी झालं असेल असं मला वाटतं. म्हणून पालिकेतला सर्वात मोठा घोटाळा म्हणायचा का आणि जो आता आपण ह्याला हा घोटाळा पचवला गेला असं म्हणू शकतो का आताच्या स्थितीमध्ये? 100% पचवला गेला आणि ही साखळी पद्धतीचा भ्रष्टाचार आहे. यामध्ये ते मुजावरला तुम्ही कस्टडीत घ्या, नक्कीच सगळं त्या ठिकाणी बाहेर येईल आणि कोण कोण अधिकारी त्यामध्ये आहेत त्यांचीही नावं त्या ठिकाणी येतील आणि एकतर उपायुक्त त्या ठिकाणी बदलून गेला त्याचासुद्धा खूप मोठा हात यामध्ये आहे. त्याच्या सह्याने त्या ठिकाणी बिलं पास झालेले आहेत. याचाच अर्थ उपायुक्त जेव्हा सही करतो तेव्हा त्याला पूर्ण माहीत असल्याशिवाय सही होत नाही आणि तिथपासून आणि ही बिलांचे वगैरे जे विषय असतात हे जे विषय ते कमिशनरपर्यंत येत नाहीत, ते खालच्या खालीच त्या ठिकाणी जात असतात. म्हणून हे जे रॅकेट तयार झालं आहे ते उपायुक्तला धरून अकाउंटंट धरून अशा पद्धतीचं एक रॅकेट करून आणि हा इंजिनियरचं काय काम आहे हो, मला ते अजूनही न उघडलेलं कोड आहे. हा इंजिनियर माणूस हे आरोग्य खात्याचं सगळं खरेदी करणं, ते सगळं वाटणं, ते सगळं त्याचं नियोजन करणं, त्या ह्याला जेवणाचं कोणाला द्यायचं नियोजन करणं हे ह्याचं काम आहे का? म्हणजे सचिन वाजेच म्हणायचे पण हां, यस यस यस, हे महापालिकेतला हे म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि नगर अभियंता खात्याकडचा माणूस पूर्ण आरोग्य खातं त्यावेळेला चालवतो आणि असल्या महामारीच्या काळामध्ये मला खूप आश्चर्य वाटतो. म्हणजे म्हणजे एवढा तो मग ते असेल तर मग आरोग्य अधिकारी म्हणून बसवा ना त्याला, वर्ष 2 वर्ष बसवा त्याला. एवढं जर चांगलं काम त्याच्याकडनं तुम्ही केलं असेल, अपेक्षित ठेवलं असेल आणि झालं असं वाटत असेल आरोग्य अधिकारी म्हणून बसवा त्याला. बाहेरनं कशाला बोलवतो आहे अधिकारी? असंही मी त्यावेळेला चेष्टेनं बोललो होतो तावरे साहेबांशी. ते म्हणाले नाही हो पाटील साहेब आता काय सांगायचं, खूप अडचण आहे, मला खूप त्रास होतो आहे, वरनं प्रेशर आहे इकडनं. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत ना हे सगळं. पण पाटील साहेब आता मुख्य मागणी जी तुम्ही केली आहे ती मागणी कशा पद्धतीची? मागणी माझी अशी आहे की कोरोना काळामध्ये मार्च 23 मार्चला मोदी साहेबांनी लॉकडाऊन केलं, त्यानंतरचं आजपर्यंत झालेला महानगरपालिकेचा कोरोनाच्या ह्याच्यावर झालेला खर्च डे टू डे तारीख वाईज मला द्या. क्वारंटाईन सेंटर कुठं कुठं आपण स्थापन केले, त्याच्याकडं जे जे पेशंट तुम्ही आतमध्ये घेतलेत, किती दिवसासाठी घेतले, काय घेतले, त्यांचं सगळं नावं मला पाहिजे, त्यांची मोबाईल नंबर मला द्या आणि त्यांच्यातून आम्ही त्यांना फोन करून रॅन्डम फोन करून आम्ही विचारू की तुम्हाला ही सेवा यावेळेला मिळाली, हे योग्य होती का, कशी होती.
मग त्यांच्याकडनं आम्ही लेखी तक्रारी घेऊ आणि ह्या ज्या आलेल्या तक्रारी आहेत मग आम्ही वर जिथं आम्हाला द्यायचं आहे. आता आपण आत्ताच माझे खासदार साहेब सोलापुरात येऊन गेले, अशा व्यक्तींकडे आम्ही हे सुपूर्द केलं तर निश्चित याला खूप मोठ्या प्रमाणात दिशा मिळेल असं आम्हाला वाटतं. आणि हे महापालिकेत झालेलं जे टॅक्स रूपाने गोळा झालेला पैशाचा असं जर तुम्ही विनियोग करत असाल आणि तेही महामारीच्या काळामध्ये, थोडी तरी लाज शरम यांना वाटली पाहिजे की आपण काय करतोय, आज काय परिस्थिती आहे शहरामध्ये, काय एकेकांच्या घरामध्ये आता मोहताज होते लोक, 2-2, 3-3, 4-4 महिने लॉकडाऊन, कर्फ्यू, खायला मोहताज होते आणि हे लोक चंगळमंगळ करत होते. हे काय तसं याजवळ आणखीन एक होता की मृत्यू लपवले गेले, 40 मृत्यू लपवले गेले असा देखील एक आता आरोप होतोय किंवा ती देखील एक बाब समोर येते याबाबत. तर हे सुद्धा एक गंभीर प्रकरण कशा पद्धतीचं आहे? खूप गंभीर प्रकरण आहे. त्याचं काय व्हायचं, सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा इतर कुठेही सोलापूर शहरामध्ये खाजगी दवाखाने आहेत, खाजगी हॉस्पिटल्स आहेत, तिथं जर मृत्यू झाला तर मृत्यू झाल्यानंतर त्याची नोंद आपल्या सोलापूर सिटीतल्या प्रमुख म्हणून त्यावेळेला सिव्हिल हॉस्पिटलला नेमलं होतं. तिथे कॉम्प्युटर ऑपरेटर त्या ठिकाणी बसवला होता. सगळ्यांनी जे काही शहरात कोरोनामध्ये मृत्यू झाल्यांचं नावं, पत्ता आणि फोन नंबर तुम्ही तिथं दिलं पाहिजे असं दंडक त्यावेळी होतं. काही खाजगी हॉस्पिटलमधली जी काही मेलेली मृत व्यक्तींची नावं आहेत ना, काही खाजगी हॉस्पिटलनी लपवली, काही सिव्हिल हॉस्पिटलमधल्या लोकांनी. कॉम्प्युटर ऑपरेटर हा रात्री 7 वाजेपर्यंत काम करायचा, 7पर्यंत त्याच्याकडे जी माहिती यायची तो ऑपरेट करायचा आणि कॉम्प्युटरला घ्यायचा. मग संध्याकाळी आकडे निघायचे बघा, 8 वाजता 9 वाजता आज कोरोनामुळे मृत्यू झाले संख्या 25, कोरोनाग्रस्तांची संध्याकाळी आकडेवारी जाहीर व्हायची. आकडेवारी जाहीर व्हायची. मग 7च्या नंतर जर काही लोकांनी या ऑपरेटरला नावं पाठवली त्याच्या लिंकला, तर तो दुसऱ्या दिवशी उघडायचा. आणि समजा जर दुसऱ्या दिवशी ते उघडल्यानंतर त्याला जर त्या ठिकाणी तो विसरून गेला ती नावं आपल्या यादीत घ्यायची, तर ती नावं तशीच राहिलेली. तशा पद्धतीची ही 40 नावं आहेत. आणि आता समजा त्या 40, पण ही कुठलीही आकडेवारी आजपर्यंत ती टॅली केली गेली मॅच होतच नाही साहेब. आणि आता दाखवतात कसं, समजा एखादा नळदूरचा पेशंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन ॲडमिट झाला किंवा एक पेशंट इथल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये येऊन ॲडमिट झाला आणि ती मेल्यानंतर त्यांनी काय करतात, ही तुम्ही इथं नोंद न घ्यायची, फक्त तिथे ॲडमिट होते एवढं द्यायचं सर्टिफिकेट त्याला, आणि तुम्ही तिथं जाऊन तुमच्या ग्रामपंचायतीला नोंद करा किंवा तुमच्या नगरपालिकेला नोंद करा म्हणून ती डेड बॉडी परत पाठवून द्यायची. म्हणजे अशा पद्धतीचं सुद्धा गोंधळ या लोकांनी त्यावेळेला घातलेला आहे. कारण मृतांच्या नातेवाईकांना ते मृत डेड बॉडी घेऊन जायची घाई असते. मग तो दिला त्यांनी 4-5 हजार रुपये काढून दिला की हां बरोबर घेऊन जाऊ चला. म्हणजे अशा पद्धतीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. मी 5 हजार रुपये किमान सांगितले, किती पैसे घेतले आम्हाला माहीत नाही, पण इतका मोठा भ्रष्टाचार या काळामध्ये नक्कीच झाला. तसं अजूनही तुम्हाला आशा आहे का की आपण एकीकडे म्हणतोय की खरं तर हा म्हणजे कोट्यवधीचा भ्रष्टाचार कोरोना काळामध्ये जेव्हा रुग्णांना सेवा द्यायची होती तर त्याचा एक ती संधी साधून मोठा भ्रष्टाचार झाला, जी गोष्ट आयुक्त अजूनही त्याबाबतीत कदाचित त्यांना माहिती नाही याबाबतीत, पण एवढा सगळा मोठा घोटाळा तर माहिती असेलही, पण आता हातातून निघून गेलेला बाण आहे, आता कसं करायचं ही चिंता त्यांच्या मनात भेटते. आपण तेच म्हणतो की हा भ्रष्टाचार कदाचित पचवला जातोय अशा सगळ्या स्थितीमध्ये. यावेळेला एक तुम्हाला आशा आहे का अशाही परिस्थितीतून की नक्कीच यातल्या दोषींवरती कारवाई होऊ शकते? 100% होऊ शकते. याची जर चौकशी झाली, आणि मी काय सोडणार नाही, आता एवढी पेपर माझ्याकडे 150-200 पेपर्स गोळा झाले आहेत, अजून 3-400 येण्यावर आहेत. ते आल्यानंतर मी काय सोडणार नाही, हे मी कुठं पोचवायचं तिथं पोचवणार आहे. आणि नक्की याची चौकशी लावून मी देवेंद्रजी फडणवीसांना एक ईमेल पण टाकला या संदर्भामध्ये मागे, त्या काळामध्ये त्यांचा रिप्लाय पण आला आहे मला. चंद्रकांत दादा पाटलांना सुद्धा मी प्रत्यक्ष फोनवर बोललो. त्यांनी म्हणले सगळे कागदपत्र मला आणून दे, मी विधानसभेमध्ये हा विषय त्या ठिकाणी चर्चेला आणतो. म्हणजे अशा मी काय गप्प बसले नाही, सगळी पूर्ण माहिती माझ्याकडं बंच तयार झाल्यानंतर मी 2 बंच या आमच्या नेत्यांकडे देणार आहे आणि विधानसभेच्या पटलावर याची गंभीर चर्चा होऊन हे गंभीर आरोपींना गंभीर शिक्षा कशी होईल याच्या संदर्भात मी प्रयत्न करतो. साहेब, एक आणखीन शेवटचा प्रश्न खरं तर की खरं तर हा सगळा प्रशासनाचा गडबड घोटाळा ज्याचा आपण आत्ता उल्लेख करू शकतो आणि गंभीर अशी बाब की ज्याचे जो घोटाळा अगदी आपण गेलो कोट्यवधी रुपयांचा असा म्हणू, एका वेगळ्या परिस्थितीमध्ये कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये झालेला हा सगळा भ्रष्टाचार आहे, जो आता पुन्हा एकदा चव्हाट्यावरती येतो. किरीट सोमय्या आले, त्यांनी देखील हा मुद्दा मांडला आणि त्यातनं देखील आता ही जास्त याच्या चौकशीला किंवा मोठ्या प्रमाणात हा समोर येऊ शकेल.
पण हे सगळं होत असताना आता थोडासा राजकीय रंग पण ह्याला येतोय. याच्यामध्ये आता सरळ असं म्हणलं गेलं की यामध्ये एक प्रतिक्रिया देखील उमटली आणि काँग्रेसच्या शहर अध्यक्षांनी सांगितलं की भाजपच्या ताब्यात ही महानगरपालिका आहे आणि तिथं हा सगळा भ्रष्टाचार झालेला आहे, तेव्हा भाजपच जबाबदार, असा जो सूर उमटला. ठीक आहे ना. आता मला सांगायचं आहे की म्हणजे एक प्रतिक्रिया जी आली या सगळ्यानंतर ठीक आहे, त्या की प्रतिक्रिया सोमय्यांनी भाजपच्या ताब्यातील महानगरपालिकेतला भ्रष्टाचार उघड केला, अशी एक प्रतिक्रिया समोर आली हे सगळं घडल्यानंतर. ठीक आहे, खूप आनंद आहे. प्रकाश वाले शहराध्यक्ष यांचं मी या ठिकाणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत त्यांचं अभिनंदन करतो की किमान आता तरी त्यांनी कबूल केलं की बाबा किरीट सोमय्या हे कोणत्या पक्षाचे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराची चौकशी लावत नाहीत, की सोलापूर महापालिका भाजपच्या ताब्यात आहे तर तिथंही त्यांनी चौकशी व्हावी अशी जर मागणी करत असतील तर मग आता जे हे महाराष्ट्रामध्ये जी चर्चा होते की यांनी फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागं लागलेले आहेत, किरीट सोमय्या ह्यांचीच ते चौकशी लावावी, ईडी फिडी असले काहीतरी लावतात, हे चौकशीचा भुंगा लावतात, असं जे आरोप होते मग ते आरोपांचं या ठिकाणी खंडन झालं असं मी समजतो. वालेसाहेब तुम्हाला धन्यवाद. पण माझं म्हणणं असं आहे की मगाच बोललो की कोरोनाच्या काळामध्ये 102 आमच्या पक्ष जर सोडून द्या, आमची सत्ता आहे ठीक आहे, आमच्या पक्ष सोडून द्या, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, BSP, SP काय जे काही असतील ते नगरसेवक 102 त्या महापालिकेमध्ये पाय ठेवले नाहीत. गेली 1.5 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये कोणी त्या महापालिकेत पाय ठेवला नाही. मग महापालिकेच्या सत्ताधारी पक्षांचा हा भ्रष्टाचार आज कसा होऊ शकतो, जेव्हा की मी भारतीय जनता पार्टीचाच आहे. मी आता गेली 1.25 वर्ष या ठिकाणी ही सगळी माहिती अधिकारामध्ये कागदपत्र मी मागतोय आणि सगळी झालेली भ्रष्टाचाराची सगळी मागणी मी जेव्हा करत असेल तर भ्रष्टाचाराला पाठीशी कोणी घातलं? भारतीय जनता पार्टी घातली? अजिबात नाही. कारण ह्या प्रश्नावलीची मी वाट बघतोय. किरीट सोमय्या सोलापूर आल्यावर माझं हे सगळं लकोटा तयार करून मी त्यांना दिलं आहे, पोचवलं आहे. याचाच अर्थ सोलापूर महापालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे ते शेवटपर्यंत पोचणं आणि त्यांना शिक्षा लावणं ही जबाबदारी, नैतिक जबाबदारी जसं प्रकाश वालेसाहेब आपली आहे तशी नैतिक जबाबदारी आम्ही गेल्या 1.25 वर्षापासून या ठिकाणी धडपडतोय. याचा अर्थ असा नाही की आम्ही सत्ताधारी पक्ष आहे, भाजपची सत्ता आहे म्हणून या ठिकाणी भ्रष्टाचार झाला, असं अजिबात नाही. त्याच्या भ्रष्टाचार पाठीशी आम्ही 1.25 वर्षापासून आहोत. आपल्याकडे एक म्हण आहे की शिमगा झाला तरी कवित्व त्याचं एक बाकी राहतं. कोरोना काळात महापालिकेनं आरोग्य विभाग असेल एक चांगलं कार्य खरं तर या नंतरच्या काळामध्ये जेव्हा कोरोना अगदी संसर्ग मोठ्या प्रमाणात होता त्यानंतरच्या काळामध्ये महानगरपालिकेकडनं कुठेतरी परिस्थिती नियंत्रण राखता आलं आणि आजची शहराची स्थिती अतिशय चांगली अशा आपण पद्धतीचं म्हणू शकतो. पण नेमका जेव्हा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होता, प्रत्येकजण अगदी जरा माणूस सैरभैर झालेला होता, तेव्हा नेमकी हीच संधी साधून ही 1.25 बिलं सगळी समोर आली. सेवेच्या नावाखाली मेवा ज्याला आपण म्हणतो तर तो मोठ्या प्रमाणात खाल्ला गेला आणि आता जगदीश पाटील साहेबांचं म्हणणं असं की हा जो काही सगळा अगदी कोट्यवधी रुपयांचा जो भ्रष्टाचार आहे तो शुद्ध प्रशासनाचा आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे आणि अधिकारी म्हणून एका व्यक्तीचं नाव यामध्ये समोर येतं आहे. जर या व्यक्तीची जर कसून चौकशी झाली तर निश्चितच जो सोलापूर महानगरपालिकेत कोरोनाच्या काळामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला त्यामध्ये मग काही साहित्य खरेदी असतील किंवा उपचाराची साधनं घेताना जे काही सगळे व्यवहार झाले तर त्या बाबतीत आता संशयाचं बोट दाखवलं जातं आहे आणि हा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर होतो आहे. निश्चितच या बाबतीमध्ये आता खरं तर एक वेगानं कार्यवाही आणि कारवाई होण्याची गरज आहे आणि या निमित्तानं भ्रष्टाचार कशा पद्धतीचा झाला, नेमके ह्याला जबाबदार कोण, ते कोणता विभाग कशा पद्धतीने यामध्ये कार्यरत राहिला आणि लोकांच्या वाट्याला देखील कशा पद्धतीचे एक वेदना आल्या, या संदर्भामध्ये भाजपचे नेते तथा माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी सविस्तर असं विवेचन केलं आणि या प्रकरणाचा ते पाठपुरावा करतायत आणि खास करून किरीट सोमय्या यांच्याकडे देखील त्यांनी हे सगळं प्रकरण सोपवलेलं आहे. तेव्हा पाहूयात की जो काही आता भ्रष्टाचार या कोरोना काळामध्ये झाला तर त्याचा खऱ्या अर्थानं काही निकाल लागेल का आणि यातील जे दोषी आहेत ते खऱ्या अर्थानं समोर येतील का आणि त्यांना शिक्षा होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपण आता इथेच थांबतोय. पाटील साहेब आपलं आभार मनापासून की हा सगळा विषय आहे आणि आपण याचा पाठपुरावा करता आणि निश्चितच हे जे प्रकरण आहे तर ते तडीस जाईल अशा आपण आशा या ठिकाणी बाळगूयात. नमस्कार.